मराठवाड्यातल्या दुष्काळानं भल्या भल्यांना देशोड धडीला लावलाय। त्यात मजुरांची अवस्था तर अतिशय दयनीय झाली आहे। बघूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। भले सकाळी डोक्यावर पाण्याचा हंडा आणि हातात कपड्यात भाकरी गुंडाळून ग्रामीण भागातून महिला अशा काम शोधण्याकरता निघतात। करणार तरी काय? एरवी शेतात काम करून या महिला संसाराचा गाडा हाकतात। मात्र दुष्काळानं शेतात पीकच उरलं नाही, परिणामी शेतात कामही नाही। त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यात गावात पाणीही मिळत नसल्यानं कुठं हंडाभर पाणी मिळालं तर तेही येताना घरच्यांकरताची शेतीही आहे। मात्र परिस्थितीमुळे त्यांच्यावरही मजूर होण्याची वेळ आली आहे। त्याच्यात उत्पन्नच नाही काही तर काय करता मग? नाही काम करून काम करताना तर पटाल खातात, नाहीत काय खातात? कशी काय जनावर सांभाळा, कशी काय लेकर बाळ सांभाळा? आम्हाला शेतीच नाही तर कामच करा लागत। ते बी मग त्याच्यातच करा आपलं, कसं बी एक रोज लागलं तर कसं बी करा आपलं, त्याच्यात आणा काही याचा आवारानं आणा, कामं लागले त्याचे फेडा। आता तळ्यात वावर आहे त्याच्यात काय आलं ते येतं, नाही तर मग ते बी येत नाही। पाणी आलं तर काय येतं त्याच्यात? ग्रामीण भागात रोजगार हमीची सुरू असलेली कामंही अपुरी पडली आहेत। त्यामुळे मजुरांना याचाही फायदा होत नाहीये। मराठवाड्याचाच विचार केला तर 498 कामं रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय, तर उर्वरित 175 कामांकरता 80 कोटींच्या निधीची गरज आहे। रोजगार हमी योजनेवरून योजनेचं नाव महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी असं केलं, मात्र प्रश्न काही सुटलेले नाहीत। काही भागात किरकोळ कामही सुरू आहेत, मात्र नियमानुसार त्या ठिकाणी दिवसभर राबल्यानंतर केवळ 168 रुपये मिळतात आणि त्यासाठीही वाट पाहावी लागते। शेती कोरडी फाटी पडली, गुडघ्या दुखते, काम होत नाही, म्हातारीला काय करा, नाही काम करू काय खावं? दुष्काळानं ग्रामीण भागाची रयास गेली आहे। लोकांच्या हाताना काम नाही आणि खर्च करण्याकरता पैसे नाहीत। त्यामुळे मिळेल ते आणि मिळेल त्या ठिकाणी काम करण्याची दुर्दैवी वेळ या मजुरांवर आली आहे। दुष्काळी पॅकेजेसची घोषणा करताना किंवा बळीराजाला मदत करताना मजुरांची ही अडचण सरकारनं लक्षात घ्यावी एवढीच अपेक्षा। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।